गुड मॉर्निंग गाईज. लास्ट टाइम आपण काय बायनरी ॲडर बघितला आणि एक्सऑर कंट्रोल इन्व्हर्टर बघितला आणि त्याच्यानंतर 4 बिट बायनरी ॲडर सबट्रॅक्टर बघितलं. सेम सर्किट आहेत, फक्त बघूयात आपण. सेम डायग्राम पण सेम आहे, फक्त तुम्हाला जी सोपे वाटेल ती वापरा, चालेल. तर हे दुसऱ्या नोट्समध्ये आहेत. बघूया याच्यामध्ये 4 बिट बायनरी ॲडर. तर याच्यामध्ये काय एक हाफ ॲडर डायग्राम बघा. तर एक हाफ ॲडर घेतले, त्याचे 2 इनपुट म्हणजे A0 A1 दिलेलं आहे. नंतर त्याचे आउटपुट असणारे S0 आणि C1, राईट. त्याला C1 आउटपुट दिलं म्हणजे कॅरी 1 म्हणून दिलं, असं ते नोटेशन. नंतर काय दुसरा फुल ॲडर म्हणजे पहिला हाफ ॲडर, नंतर 2 नंबरला फुल ॲडर. मग त्याचं इनपुट असणारे A1 B1 आणि पहिल्या हाफ ॲडरचा जो आउटपुट आहे कॅरी आउट आहे तो म्हणजे तो C1 म्हणून कन्सिडर केला, कारण फुल ॲडरला 3 इनपुट असतात, हाफ ॲडरला 2 इनपुट असतात आणि आउटपुट दोघांना 2-2च असतात. म्हणजे एक असतो सम, दुसरा असतो कॅरी आउट. मग जे पहिला फुल ॲडर आहे म्हणजे याच्यानंतरचा हाफ ॲडर नंतरचा, तर त्याचं आउटपुट असणारे S1 आणि C2. ओके. आणि नंतर आपण काय केलं, त्याचं दुसरा फुल ॲडरच्या इनपुटला दिलं पहिल्या फुल ॲडरचा कॅरी आउट, राईट. मग त्याचं इनपुट कोणते झाले, दुसऱ्या फुल ॲडरचे A2 B2 आणि C2 आणि त्याचे आउटपुट S2 आणि C3. मग C3 इनपुट दिलं तिसऱ्या फुल ॲडरच्या इनपुटला. मग 3 इनपुट कोणते झाले, A3 B3 आणि C3 लास्ट फुल ॲडरचे आणि त्याचे आउटपुट असणारे S3 आणि C4. ओके, असं आहे. तर बघू आता आपण काय आहे ते. तर याच्यामध्ये बघा, द डायग्राम फॉर 4 bit binary adder is shown in figure. It consists of 3 full adder and 1 half adder. 1 half adder is used for addition of least significant bit. The carry out of the each block is connected to the carry in of next block. ओके. तर याच्यामध्ये कसं असतं, 4 बिट असेल तर पहिला जो लिस्ट सिग्निफिकंट बीट आहे त्याच्यासाठी हाफ ॲडर वापरावा लागतो आपल्याला, राईट. आणि त्याचा जो कॅरी आउट आहे तो नेक्स्ट जो फुल ॲडर आहे त्याचा कॅरी इन म्हणून काम करतं. ओके. तर अशी डायग्राम आहे. आणि याच्या लेफ्ट हँड साईडची जी राईट हँड साईडची डायग्राम आहे ती ब्लॉक डायग्राम म्हणून पण ती बघू शकता. म्हणजे 4 बिट ॲडर, याच्यामध्ये A आणि B दिले, तर याच्यामध्ये ॲरो दाखवले म्हणजे त्याच्यामध्ये ते बीट असणार आहेत, 4 बीट. आणि त्याचे सिम्बॉल म्हणजे तो सिम्बॉल आहे 4 बिट ॲडरचा, सॉरी. आणि ब्लॉक डायग्राम आहे 4 बिट बायनरी ॲडर आणि ती सिम्बॉल म्हणजे 4 बिट ॲडर. याच्यामध्ये A आणि B इनपुट दिले, 1 ॲरो म्हणजे तो ॲरो दाखवून आणि नंतर समचा सिम्बॉल आणि कॅरीचा सिम्बॉल. ओके. नंतर याच्यामध्ये बघूयात की काय की फॉर एक्झाम्पल कन्सिडर 2 नंबर. आता 2 नंबर कन्सिडर केले आपण, कोणते, A3 A2 A1 A0 अँड B3 B2 B1 B0. तर ते जर असेल तर त्याच्यामध्ये पहिला A3 A2 A1 A0 आणि B3 B2 B1 B0 ते कोणते, ते याच्यामध्ये नोटेशनमध्ये रॉंग झालं आहे. जिथं B1 पाहिजे तिथं A1 झालं आहे, चुकून. तर करेक्शन करून घ्या नोट्समध्ये. तर याच्यामध्ये काय असणार आहे, तर Aची व्हॅल्यू बघूया आपण, 1010 असेल आणि Bच्या व्हॅल्यू असेल तर मला 0010. तर मग बघा 0 + 0 काय होतं, 0 + 0 0 विथ कॅरी 0. मग 1 + 1 0 विथ कॅरी 1. 0 + 0 + 1 1 विथ कॅरी 0 आणि 1 + 0 + 0 म्हणजे 1. म्हणजे काय येतं, 1100 आन्सर येतं तुमचं. म्हणजे काय, द रिझल्ट ऑफ ॲडिशन इज गिवन ॲट द सम बीट्स. कोणते बीट्सला येतं आउटपुट, S3 S2 S1 आणि S0. इफ एनी कॅरी जनरेटेड फ्रॉम ॲडिशन देन इट इज गिवन टू C4. मग जर कॅरी जनरेट झाले एखाद्या नंबरमधून तर डायरेक्टली कुठे दिले जातं, ते ॲड होऊन फायनल कॅरी येते C4. आणि ॲज अ तो रिझल्टमध्ये मग कॅरी जो फायनल आहे तो रिझल्टमध्ये आपल्याला लिहिता येतं आणि तो ॲज अ सम S4 म्हणजे ॲज अ सम म्हणून लिहिता येतं खाली फायनल रिझल्टमध्ये. ओके, ठीक, गॉट इट. आणि मग ते म्हणजे काय, इफ एनी कॅरी जनरेटेड फ्रॉम द ॲडिशन देन इट इज गिवन टू C4. म्हणजे C4ला मग ते फायनल कॅरी देता येतं, म्हणजे तो ॲज अ S4 म्हणून कन्सिडर करता येईल.
नंतर बघायचं कंट्रोल इन्व्हर्टर. तर लास्ट टाइम पण आपण XOR इन्व्हर्टर म्हणून बघितलं ना, तेच कंट्रोल इन्व्हर्टर म्हणून डायरेक्ट सर्किट काढलं आहे. तर याच्यामध्ये एक्सक्लुझिव्ह ऑर गेट कॅन बी यूज ॲज अ used to invert or to complement the input bits. A 4-bit control inverter using XOR gate is as shown below. तर याच्यामध्ये बघा 4-bit कंट्रोल इन्व्हर्टर काढलं आहे आपण. याच्यामध्ये 4 XOR गेट घेतलेत. तर त्याचे एक जो इनपुट आहे प्रत्येकाचं तो कॉमन करून त्याला कंट्रोल इनपुट नाव दिलं आणि दुसऱ्या इनपुटला रिस्पेक्टिव्हली कसं दिलं आहे A0 A1 A2 A3 असे इनपुट दिले आणि नंतर त्याचे आउटपुट काय तर Y0 म्हणजे LSBचा म्हणजे LSB लिस्ट सिग्निफिकंट जो XOR गेट आहे त्याचा आउटपुट असणार आहे Y0 नंतर Y1 Y2 Y3 हा MSB XORचा असणार आहे. क्लिअर. नंतर बघू याच्यामध्ये काय 4-bit डेटा दॅट इज A3 A2 A1 आणि A0 इज अप्लाइड टू वन इनपुट ऑफ 4 XOR गेट ॲज शोन इन फिगर राईट. आणि व्हेन कंट्रोल इनपुट इज 0 जर कंट्रोल इनपुट जर 0 ठेवला आणि A0 A1ला इनपुट दिला आणि इनपुट डेटा ॲपियर्स ॲज इट इज ॲट द आउटपुट Y3 Y2 Y1 Y0. जर आपण कंट्रोल इनपुट 0 ठेवला जे आपण इनपुट दिलं आहे तेच आपल्याला आउटपुटला मिळतं. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा व्हेन A3 A2 A1 A0 इज इक्वल टू 0 1 0 1 द कंट्रोल इनपुट इज 0 देन आउटपुट Y3 Y2 Y1 Y0 इज इक्वल टू 0 1 0 1. म्हणजेच काय असतं जर जे दिलं तेच येतं. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला XOR गेटचं ट्रूथ टेबल लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. ओके. नंतर बघू व्हेन कंट्रोल इनपुट इज इक्वल टू 1 देन द आउटपुट इज कॉम्प्लिमेंट ऑफ इनपुट. मग जर कंट्रोल इनपुट जर 1 ठेवलं तर आउटपुट काय कॉम्प्लिमेंटेड आउटपुट ऑफ इनपुट येतं. मग बघूया कॉम्प्लिमेंटेड आउटपुट येतं कशाचं इनपुटचं कॉम्प्लिमेंटेड आउटपुट. मग दॅट इज Y3 Y2 Y1 Y0 इज इक्वल टू A3 कॉम्प्लिमेंट A2 कॉम्प्लिमेंट A1 कॉम्प्लिमेंट A0 कॉम्प्लिमेंट. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल A3 A2 A1 A0 जर नंबर असेल 0 1 0 1 अँड कंट्रोल इनपुट जर 1 असेल देन आपल्याला आउटपुट काय मिळतं Y3 Y2 Y1 Y0 काय मिळतं त्याचं कॉम्प्लिमेंटेड आउटपुट मिळतं दॅट इज 1 0 1 0. म्हणजे असं कॉम्प्लिमेंटेड आउटपुट मिळतं. ओके. ठीक आहे. एवढं कळलं सगळं. आपण पुन्हा कारण हे रिपीट झाल्यासारखंच आहे ते थोडंसं शॉर्टमध्ये होतं आणि हे आपल्याला व्यवस्थित कळेल. जी तुम्हाला पद्धत आवडेल ती तुम्ही लक्षात ठेवू शकता. चालेल. आता बघूया लास्ट पॉईंट सिलेबसचा तो आहे पॅरिटी टेस्टर राईट. तर पॅरिटी टेस्टर आणि टूथ कॉम्प्लिमेंट ॲडर सबट्रॅक्टर हे तर आपण बघितलं आहे. पुन्हा एकदा वाटलं डायग्राम बघून बघता येईल आपल्याला. चालेल. मग बघूयात आता आपण काय ते पॅरिटी टेस्टर काय असतं. फॉर अ ग्रुप ऑफ बीट्स द पॅरिटी कॅन बी इवन ऑर ऑड. म्हणजे पॅरिटी काय असतं जर नंबर ऑफ वन्स म्हणजे रिझल्टमधले जे नंबर ऑफ वन्स आहेत जर आता 1 0 1 0 असं जर असेल नंबर 1 0 1 0 राईट. तर याच्यामध्ये किती 1 आहेत 2 1 आहेत 2 1 आहेत. ते 2 हा ऑड नंबर झाला की इवन नंबर झाला हा झाला इवन नंबर दॅट इज इवन पॅरिटी झालं. मग जर 0 1 0 0 असेल तर नंबर ऑफ वन्स किती 1च आहे. मग हे काय झालं ऑड म्हणजेच ऑड पॅरिटी. म्हणजे 1 3 5 7 दॅट इज ऑड पॅरिटी आणि 2 2 4 6 8 दॅट इज इवन पॅरिटी राईट. तर असा हा टेस्टर आहे टेस्टिंग करणं. म्हणजे फॉर अ ग्रुप ऑफ बीट्स द पॅरिटी कॅन बी इवन ऑर ऑड. इवन पॅरिटी मीन्स द नंबर ऑफ वन्स आर इवन इन द ग्रुप. म्हणजे इवन पॅरिटी काय असतं इवन पॅरिटी मीन्स नंबर ऑफ वन्स आर इवन इन द ग्रुप. म्हणजे जे नंबर ऑफ वन आहे ते इवन असले पाहिजे म्हणून त्याला इवन पॅरिटी बोलतात. आणि ऑर पॅरिटी मीन्स देर आर ऑड नंबर ऑफ वन्स इन द ग्रुप. म्हणजे ऑड नंबर ऑफ वन्स जे असेल ग्रुपमध्ये ऑड नंबर ऑफ वन्स जर असतील ग्रुपमध्ये त्याला ऑड पॅरिटी बोलतात. फॉर एक्झाम्पल बघा आता नंबर बघा 0 0 0 0 1 1 1 1 हॅज अ इवन पॅरिटी. म्हणजे नंबर ऑफ वन्स किती आहेत 4 आहेत. आता नंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघा 1 0 0 0 1 1 1 1 म्हणजे नंबर ऑफ वन्स किती आहे 5. म्हणजे काय
हॅज अ ऑड पॅरिटी असे. मग काय XOR गेट कॅन बी यूज ॲज अ पॅरिटी टेस्टर, म्हणजे XOR गेट काय म्हणून ॲज अ पॅरिटी टेस्टर म्हणून वापरलं जातं. बघू आता. द लॉजिक सर्किट फॉर 4 बीट पॅरिटी टेस्टर इज ॲज शोन इन फिगर. 4 बीट पॅरिटी टेस्टरचं लॉजिक सर्किट आपल्याला दिसते. बघूयात. तर याच्यामध्ये बघूया. तर याच्यामध्ये बघा 3 XOR गेट वापरले आहे. पहिला XOR गेटचे इनपुट आहे A0 आणि A1. दुसऱ्या XOR गेटचं इनपुट आहे A2 आणि A3. पहिल्या XOR गेटचं आउटपुट आणि दुसऱ्या XOR गेटचं आउटपुट हे तिसऱ्या XOR गेटच्या इनपुटला दिलेलं आहे आणि त्याचं आउटपुट Y म्हणून कन्सिडर केले. Y नोटेशन दिले आहे त्याला. तर पॅरिटी टेस्टर आहे तो. तर फॉर एक्झाम्पल कन्सिडर अ वर्ड. आता एक वर्ड दिला सपोज, त्याला नंबर दिला 0 1 1 1 असा नंबर. म्हणजेच काय असणार आहे A0. आता आपण काय केलं LSBकडनं MSBकडे आणि नंबर दिला 0 म्हणजे ते A0 हे 1 कन्सिडर करणार राईट. म्हणजे 0 1 1 0 1 1 1 म्हणजेच काय A3 A2 A1 A0 असे नंबर येते राईट. म्हणजे काय A0 आहे 1 A1 आहे 1 म्हणजे A0 इज इक्वल टू 1 A1 इज इक्वल टू 1 A2 इज इक्वल टू 1 आणि A3 इज इक्वल टू 0 असं येतो राईट. द आउटपुट ऑफ फर्स्ट XOR गेट इज A0 आणि A1. जर काय असेल, जर 1 1 असतील तर XOR गेटचं पहिल्या XOR गेटचं आउटपुट येणार 0. क्लिअर राईट. नंतर बघूया द आउटपुट ऑफ सेकंड XOR गेट इज 1. आता A2 आणि A3 A2 1 आहे आणि A3 0 आहे. मग दुसऱ्या XORचं आउटपुट येणार 1 राईट. आणि मग द आउटपुट Y1 द आउटपुट Y इज इक्वल टू 1 म्हणजेच काय असणार आहे मग पहिल्या XORचं आउटपुट असणार आहे 0, दुसऱ्या XORचं आउटपुट असणार आहे 1 आणि मग तिसऱ्या XORचं आउटपुट काय येणार Y इज इक्वल टू 1 येणार. म्हणजे इट इंडिकेट दॅट द पॅरिटी इज ऑड. म्हणजेच काय जर 1 आला Yला तर काय असणार आहे ऑड पॅरिटी असणार आहे राईट. आणि फॉर इवन पॅरिटी आउटपुट इज 0. तर याच्यामध्ये बघा जेव्हा इवन पॅरिटी असेल नंबर ऑफ वन्स राईट, नंबर ऑफ वन्स आर इवन देन द रिझल्ट Y इज 0. म्हणजे इवन पॅरिटी असेल तर आउटपुट रिझल्ट Y इज 0 असेल. ऑड पॅरिटी असेल तर काय असणार आहे Y इज इक्वल टू 1 असणार आहे. ओके देन. तर आता बघूया टूज कॉम्प्लिमेंट ॲडर सबट्रॅक्टर दॅट इज 4 बीट ॲडर सबट्रॅक्टर. ते आपण लास्ट टाइम पण बघितलं याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये. तर बघूया दिस डायग्राम फॉर 4 बीट कंट्रोल्ड ॲडर सबट्रॅक्टर ॲज शोन इन फिगर. तर याच्यानंतर तर याच्यामध्ये डायग्राम बघा किती फुल ॲडर आहेत, 4 फुल ॲडर. कोणते फुल ॲडर. मग पहिला दुसरा तिसरा चौथ्या फुल ॲडरचे एक एक इनपुट दिले कोणकोणते LSBकडनं MSBकडे A0 A1 A2 A3 राईट. आणि दुसरा जो इनपुट आहे B0 B1 B2 B3 ते XOR गेट थ्रू दिलेला आहे फुल ॲडरला राईट. मग काय केलं ते XOR गेटचे जे 2 इनपुट आहेत तर पहिले जे इनपुट आहे एक इनपुट कॉमन केलेलं आहे त्याला कंट्रोल सिग्नल नाव दिले. दुसरं इनपुट दिले B1 B2 B0 B1 B2 B3 हे दिले आणि त्याच्या थ्रू मग काय दिलं आहे ते कुठं दिलं आहे फुल ॲडरच्या दुसऱ्या इनपुटला. आणि जे कंट्रोल इनपुट आहे त्याचा जो एक इनपुट तो कॉमन लाईन आहे कंट्रोल केलेला तो ॲज अ पहिला जो फुल ॲडर आहे त्याचं CN इनपुटला दिलेलं आहे जसं लास्ट टाइम आपण डायग्राममध्ये दाखवलं आहे राईट. मग पहिला जो आहे फुल ॲडरचा आउटपुट तो असणार S0 आणि कॅरी 0 म्हणजे त्याला Cच नाव दिलं आहे आपण डायरेक्ट. दुसऱ्याचं असणार आहे S1 आणि C आउटपुट. नंतर तिसऱ्या फुल ॲडरचा आउटपुट असणार आहे S2 आणि C कॅरी आउट. आणि नंतर चौथ्याचं असणार आहे S3 आणि C दॅट इज कॅरी आउट. म्हणजे कॅरी नॉट तो कॅरी पुढच्या याच्यासाठी ॲज अ रिझल्ट म्हणून फायनल वापरता येतं राईट. तर आता याच्यामध्ये बघूया द डायग्राम फॉर 4 बीट कंट्रोल्ड ॲडर सबट्रॅक्टर इज शोन इन फिगर.
आता याच्यामध्ये याचं डिस्क्रिप्शन बघूया. इट कन्सिस्ट ऑफ 4 फुल ॲडर कनेक्टेड ॲज शोन इन फिगर. व्हेन कंट्रोल इज 0, म्हणजे कंट्रोल सिग्नल जर 0 असेल, द सर्किट वर्क्स ॲज अ ॲडर. म्हणजे लास्ट टाइम पण बघितलं, द सर्किट वर्क्स ॲज अ ॲडर. नंतर the two numbers, that is A3, A2, A1, A0 and B3, B2, B1, B0 are added and result is obtained at S3, S2, S1, S0. ओके. आणि नंतर व्हेन कंट्रोल इज इक्वल टू 1, लास्ट टाइम आपण त्याला SUB नाव दिलं होतं, राईट. नंतर व्हेन कंट्रोल इज इक्वल टू 1, द कंट्रोल इन्व्हर्टर फॉर्म्ड बाय XOR गेट. म्हणजे XOR गेट काय म्हणून ॲज अ कंट्रोल इन्व्हर्टर म्हणून काम करतं जेव्हा कंट्रोल सिग्नल आपण 1 देतो तेव्हा, राईट. फॉर्म बाय XOR गेट प्रोड्युसेस कॉम्प्लिमेंट्स ऑफ काय. व्हेन कंट्रोल इज इक्वल टू 1, द कंट्रोल इन्व्हर्टर फॉर्म बाय XOR गेट produces complement of B3, B2, B1, B0, that is B3 कॉम्प्लिमेंट, B2 कॉम्प्लिमेंट, B1 कॉम्प्लिमेंट आणि B0 कॉम्प्लिमेंट. म्हणजे जर कंट्रोल सिग्नल बन असेल तर XOR गेट कॉम्प्लिमेंटेड आउटपुट देतो. कोणाचं? B इनपुटचं. ओके. नंतर द कंट्रोल इनपुट 1 इज ॲडेड इन इट द प्रोड्यूस टूज कॉम्प्लिमेंट ऑफ B. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, 1 ॲड होतं. म्हणजे जो Cin आहे तो Cin आपण जो कंट्रोल इनपुट आहे तो आपण पहिल्या फुल ॲडरच्या इनपुटला दिला, म्हणजे तो 1 ॲड होतो. म्हणजे काय होतं, ते टूज कॉम्प्लिमेंट होतं. म्हणजे इट इज फर्दर ॲडेड विथ A टू प्रोड्यूस सबट्रॅक्शन ऑफ टू नंबर. मग नंतर काय होतं, हे टूज कॉम्प्लिमेंट झाल्यानंतर टूज कॉम्प्लिमेंट झालं की नंतर फुल ॲडरमध्ये ॲड होतं आणि नंतर त्याचं ॲडिशन होऊन जातं. म्हणजेच काय होतं, ते सबट्रॅक्शन म्हणून काम करतं टूज कॉम्प्लिमेंटरी मेथड, राईट. आता याच्यामध्ये एक्झाम्पल बघूया. तर Aची व्हॅल्यू दिली A इज इक्वल टू 0, 0, 0, 1. Bची व्हॅल्यू दिली B इज इक्वल टू 0, 0, 0, 1. मग B कॉम्प्लिमेंटेड टूज कॉम्प्लिमेंट काय होतं, म्हणजे each one replaced by 0 आणि 0 replaced by 1 and then 1 is added to least significant bit. म्हणजे आता बघा, तर 1's कॉम्प्लिमेंट काय होणार, 0, 0, 0, 1चा 1, 1, 1, 0. आणि टूज कॉम्प्लिमेंटमध्ये मग काय होणार, ह्याच्यात 1 ॲड होतो, राईट. म्हणजे काय 1, 1, 1, 1, 1, 0 होतं ना. मग काय होतं 1, 1. नंतर हे होतं तुम्हाला आउटपुट. हे जे तुम्हाला दिलेलं आहे तर हे एक्झाम्पल रॉंग आहे. कारण टूज कॉम्प्लिमेंट फक्त Bचं होतं, Aचं नाही. तर त्याच्यासाठी हे तुम्ही जे A आहे तो ॲज इट इज राहतो. फक्त काय होतं, जे कॉम्प्लिमेंट Bचं 1's कॉम्प्लिमेंट टूज कॉम्प्लिमेंट होतं ते ॲड होतं. म्हणून हे जे एक्झाम्पल दिलेलं आहे दोघांचं 1's कॉम्प्लिमेंट, एका पहिल्याचं 1's कॉम्प्लिमेंट केलं आहे आणि दुसऱ्याचं काय केलं आहे 1, 1, 1, 0. तर दुसऱ्याचं जे टूज कॉम्प्लिमेंट केलेलं आहे ते पण रॉंग आहे. म्हणजे तुम्हाला 1, 1, 1, 0 यायला पाहिजे आणि 1 ॲड केल्यावर काय होतं फुल ॲडरचं 1, 1, 1, 1 येतं. तर ते सगळा जो रिझल्ट आहे तो रॉंग आहे. म्हणजे ते कॅरी जनरेटेड इज नॉट यूज अँड द रिझल्ट इज 1, 0, 1, 0, 1. म्हणजे जेव्हा हे टूज कॉम्प्लिमेंट येतं ना तेव्हा जी कॅरी आहे फायनल कॅरीज इन केस ऑफ सबट्रॅक्शन, टूज कॉम्प्लिमेंट सबट्रॅक्शन, ती कॅरी डिस्टार्ट केली जाते. ओके. तर याच्यामध्ये जो एक्झाम्पल दिलेला आहे तो रॉंग आहे. तर तुम्ही जो एक्झाम्पल दुसरा घ्या आणि वर्कआउट करून बघा. जर नाही का आलं तर विचारा बिंदास, राईट. चालेल, ठीक आहे. आपण स्टॉप करूयात आता. तर असा हा तुमचा जो जो दुसरा युनिट आहे लॉजिक गेटचा तो संपलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण तिसरा युनिट स्टार्ट करूयात. ओके, ठीक आहे.